हाय, हॅलो, नमस्कार मैत्रिणी. मी प्रिया. फॅशन आयडिया बाय प्रिया यूट्यूब चॅनल अगदी मनापासून स्वागत आहे. चला तर आज काय नाही, बघा 36 साईजचा कटोरी ब्लाऊज कटिंग करायचं. एकदम सहज सोपं मी कटिंग सांगणार आहे. पहिल्याच अगोदर ब्लाऊजची मापं वगैरे कसं काय सगळं डिटेल माहिती सांगणार, तर आपण व्हिडिओ कंटिन्यू करू. बघा सगळ्यात अगोदर इथं बघा मी मापाचा ब्लाऊज घेतलेला आहे. आपल्या पहिल्यांदा मापं घ्यायला लागते. मी तुम्हाला मापावर कशी घ्यायला सांगते. सगळ्यात अगोदर व्यवस्थित बटन वगैरे लावून घ्यायचं. असा नॉर्मली आपला व्यवस्थित ब्लाऊज ठेवून घ्यायचा. ठेवून झालं की ते बघा काय काय माप लिहिल. पूर्ण उंची, छाती, शोल्डर, तयार शोल्डर, पुढील गळा, मागील गळा, कमर घेर, बाही उंची, दंड घेर आणि कटोरी असं माप आहेत बघा आपली. सगळ्यात अगोदर उंची बघणार, तर उंची बघायची. व्यवस्थित असा ब्लाऊज ठेवून घ्यायचा आणि उंची बघायचं. तर त्यात आपल्या शिलाईमध्ये वाढावं लागतं. इथं उंची आहे बघा 13.5 प्लस 1 इंच आपण शिलाई मार्जिन वाढवतो. पुढे सांगतेच मी तुम्हाला. उंची घेतलेली आहे 13.5. परत ना चेस्ट बघायचे. दोन प्रकार चेस्ट बघायचे. एक म्हणजे हे हुक पट्टीकडे किंवा आयपट्टीकडे अशी हुक बघितली जाते, म्हणजे 9 येते. म्हणजे 9 म्हणजे छातीचा चौथा भाग करतात, म्हणजे ते 9 असतं. मग चौथ्यात 9 9 4 भाग केलं की बरोबर 36 होतं. आता शोल्डर बघायचं. शोल्डर आहे 6चं, म्हणजे पावणे 6चं येते, म्हणजे 11 आहे. त्यातनं निम्मं करायचं असतं. तयार शोल्डर आहे 2.5. व्यवस्थित असं बघून घ्यायचं का ठेवताना टेप बरोबर असं ठेवायचा. बाहीच्या 2.5 आहे तयार शोल्डर. पुढे आपण बघणार आहोत. व्यवस्थित असं शोल्डर ठेवून गळा असा पण बघितला जातो गळा, पण मी माझी नेहमीची पद्धत तुम्हाला सांगते. गळा ठेवताना का व्यवस्थित असं शोल्डरपासून ठेवायचा आणि स्ट्रेट असा टेप ठेवायचा. बघायचं बरोबर मी सेंटर तुम्हाला दाखवते 6 येतोय, तर पुढील गळा 6चा आहे. मग पुढे सांगते तुम्हाला वाढवायचं कसं. आता कटोरी आहे 6ची. बघा व्यवस्थित अशी ठेवलेली आहे कटोरी 6ची. आता बाही उंची बघायची. ठेवताना का असं मापं घ्यायचे. फक्त बाही उंची आपण जिथं बाही जोडली तिथनं बाही खाली टोका बांधायची. बाही उंची जेवढी असेल तेवढी घ्यायची. बाही उंची 8 आहे. त्यात आपल्याला काय आता हे साधा असलं की 1.5 इंच वाढवावं लागतं. ह्याला जास्त काय नाही. आता हे बघायचं दंडगीर आहे 6चा. जरी असं नाही वाटलं ना तुम्हाला, तर तो दुसरी एक ट्रिक आहे बघा. असं व्यवस्थित ब्लाऊज खोलून घ्यायचा, म्हणजे आतले घ्यायचं आणि व्यवस्थित ठेवून बघायचं बरोबर आपलं 6च येतं आहे. तर आपलं 6चं माप आलेलं आहे. आता बघा मागील गळा बघायचा. व्यवस्थित आहे असं शोल्डर ठेवायचं, नॉर्मली आपलं ठेवायचं. आणि टेप व्यवस्थित असा पण ठेवलं जातो आणि असं पण ठेवतं. पण मी माझी दुसरी पद्धत सांगितली. मी असंच ठेवायचं, शोल्डरपासून व्यवस्थित स्ट्रेट ठेवायचं आणि व्यवस्थित असं बघायचं. आपलं बघा 9.5चं आपलं माप येतं आहे. मागील गळा. आता कमर घेर बघायचा. कमर घेर ठेवताना बघा हुकपट्टी किंवा आयपट्टी असं आपली सोडून द्यायची आणि व्यवस्थित आपलं बघा असं कमरेला ठेवायचा टेप. कधी मापं घेता तुम्ही असं घ्या. सहज सोपं आहे, साधं सोपं आहे, जास्त काय नाही. व्यवस्थित ठेवायचं. फक्त जिथं आपण आयपट्टी हुकपट्टी आहे ती सोडून द्यायचं. बरोबर आपण 35.5 आले, ती पट्टी सोडायची आणि बरोबर 35.5 आलेलं आहे आपलं, म्हणजे कमर घे आहे 35.5. बघा आता हे आपल्याशी मापं लिहून जायचं बघायचं. अजून व्यवस्थित असं लिहून घ्यायचं, म्हणजे बरोबर आपल्याला समजतं. इथे बघा आपली सगळी मापं लिहून झालेली आहेत. तर पुढे तुम्हाला एकदम डिटेल माहिती सांगणार. तर चला आपण पुढे हो. सगळ्यात अगोदर बघा पूर्ण उंची टाकायची. पेपर डबल घडीचा घ्यायचा बंद बाजूकडनं. पूर्ण उंची आहे आपली 13.5 प्लस आपल्याला 1 इंच शिलाई मार्जिन वाढायला लागतं 14.5. आता बघायचं आपल्याला शोल्डर टाकायचं आहे. शोल्डर किती होतं, शोल्डरच्या निम्मं टाकायचं 5.5, कारण 11 शोल्डर त्यातनं निम्मं टाकलं 5.5 झालेलं आहे. तयार शोल्डर बघायचं. तयार शोल्डर आपलं किती आहे तेवढं घ्यायचं आणि त्यात प्लस आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी वाढवायला लागतं. तेवढं वाढवायचं राहिलेलं. मग आपला 2.5चा गळा बरोबर होतो, म्हणजे आपला गळा रुंदी 2.5ची बरोबर येते. बघा व्यवस्थित असं माप टाकून घेतलेलं आहे. तुम्हाला दाखवते का व्यवस्थित असं घेतलेलं आहे. 2.5चं आपलं बरोबर अर्धा इंच वाढवून घेतलेलं आहे आणि बरोबर राहिलेलं मग आपलं गळा रुंदी. आता मुंडा घेतलेला आहे 6चा, कारण 36 साईजला आपण 6चाच घेतो. 34-36 साईजला जर 34 साईजला पावणे 6 घ्यायचा, 36 साईजला 6 घ्यायचा, असं आखून घ्यायचं. छातीचा चौथा टाकायचा 9. छातीचा चौथा 9 येतो, म्हणजे 9. आणि पुढं आपलं शिलाई मार्जिन जेवढं पाहिजे तेवढं वाढवायचं. जरी कोणाला जास्त लागायचं जास्त वाढवलं तर चालेल, पण तेवढं असं वाढवून घ्यायचं आणि व्यवस्थित बॉक्स करून घ्यायचा. पहिला मागील आपण बॅक पार्ट काढणार आहोत, त्यासाठी बघा आता कमर घेर टाकायचा. कमर घेर 35.5 आहे. 35.5चा चौथा करायचा. 35.5चा चौथा
प्लस आपल्याला 1 इंच पाठीमागं टक्स देण्यासाठी आणि पुढं मग 1.5 इंच 2 इंच तुम्ही शिलाई मार्जिन घ्या आणि व्यवस्थित बॉक्स करून घ्यायचा व्यवस्थित असा. पहिल्यांदा जरी तुम्हाला जमत असेल ना तुम्ही डायरेक्ट कपड्यावर कटिंग केलं चालेल, पण जर जमत नसेल तर तुम्ही असं पेपरवर पहिले कटिंग करून घ्या. मग पेपरवर पण पुढे तुम्हाला सांगते पेपरचं माप व्यवस्थित अस्तर ब्लाऊजवर कसं कटिंग करायचं. आता बघा आपण मुंड्याचा आकार देणार. मुंड्याचा आकार देण्यासाठी इथे बघा मी 1.5 इंच घेतलेलं, 1.5 इंच घ्यायचं आणि जो आपण मुंड्या टाकल्या त्याचा मध्ये करून घ्यायचा आणि आपण मग ते गोल आकार देऊन घ्यायचं. आता मागील गळा बघायचा, मागील गळा 9.5 होता, त्यात अर्धा इंच वाढवायचं आणि 10चं करायचं आणि बॉक्स करून घ्यायचा. मग तुम्हाला पाहिजे तो आकार दिला चालेल. खाली 2.5 इंच 3 इंच जेवढा तुम्हाला गळा डीप पाहिजे ना रुंद म्हणजे तेवढा घ्यायचा आणि बॉक्स करून घ्यायचा आणि आकार देऊन घ्यायचा. आता इथं बघा मी गोलच आकार आहे. गोल आकार जर द्यायचा नसेल अशी ट्रिक वापरायची का 1 इंच आत घ्यायचं आणि बरोबर गोल आकार एकदम शेप आपला व्यवस्थित गोल आकारात येतो. छान असं बघा गोल आकार देऊन झालेला आहे. आणि मुंड्याचा आपण आकार जसं आपण 1.5 इंच घेतला तसा आकार व्यवस्थित असा देऊन घ्यायचा आहे. छान असं बघा आपलं पेपर कटिंग म्हणजे आपल्या पेपरवर माप टाकून झालेलं आहे. उंची वगैरे शोल्डर परत ना मागील गळा कमरघेर मुंडा सगळं आपलं माप असं छान असे टाकून झालेले आहेत. तर व्यवस्थित बघा आता आपण कट करताना बघा व्यवस्थित आहे त्या मापावर कट करून घ्यायचं. फक्त ठेवताना आपण बंद बाजूकडे ठेवलेली फिटिंगची मापं टाकले म्हणजे ब्लाऊजची मापं टाकलेली. आता बघा कट करून आहे असा आकार कट करून घ्यायचा. परत ना मग पुढे सांगते कारण हा पहिला बॅक पार्ट आपण कट केलेला आहे. मग फ्रंट पार्ट पुढे कट करणार आहोत. तर पुढे सांगते तुम्हाला कटोरी वगैरे कशी वाढवायची सगळं डिटेल माहिती. तर व्यवस्थित असं आहे तो आकारामध्ये आपण जसं दिलं ना त्यात व्यवस्थित असं पेपर कट करून घ्यायचं. परत ना जर तुम्हाला गळा गोल हवा असा गोल केला चालेल. जर तुम्हाला वेगळा गळा हवा असला ना परत ना आहे करा. आता दुसरा पेपर ठेवलेला आहे डबल घडीचा त्याच्यावर आहे असं माप ठेवणार पूर्ण आहे असं ड्रॉ करून घ्यायचं. मग पुढच्या पार्टला तुम्हाला वाढवायला सांगते. व्यवस्थित कापूर आहे असं ना ठेवून घ्यायचं व्यवस्थित आणि आहे त्या मापावर व्यवस्थित असं ड्रॉईंग करून घ्यायचं म्हणजे आखून घ्यायचं व्यवस्थित बॅक पार्टवरच. मग पुढे तुम्हाला सांगते व्यवस्थित एकदम आहे असं ठेवून घ्यायचं कारण आपल्याला बॅक पार्ट फ्रंट पार्ट फक्त फ्रंट पार्टला आपल्याला कटोरीचे वगैरे मापं काढायचे ते पुढे सांगतेच मी तुम्हाला. मग पुढचे आपण मुंड्याचा आकार व्यवस्थित देणार आहोत. आता बघा इथं छान ड्रॉ करून झालेलं आहे. आपण सगळं गळ्याचं माप आता बघा मुंड्यावर टाकायचा. मुंड्याचं माप असं व्यवस्थित घ्यायचं कारण 1.5 इंच आपण बॅक पार्टला टाकत असतो मुंड्याचा आकार. तर पुढच्या साईडला बघा 1 इंचाचा किंवा पाऊण इंचाचा असं टाकून घ्यायचं. मी तर साधारण असं पाऊण इंचाचं टाकत असते आणि पुढचा मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा गोलाकार व्यवस्थित छान असा हा आकार देऊन झाला की मग पुढे सांगतेच एकदम साधं सोपं आहे जास्त काय नाही. आता पुढे बघायचं पुढील गळा कितीचा आहे बघायचं. पुढील गळा 5.5 प्लस शिलाई माझी म्हणजे 5.5चा घ्यायचा कारण त्यांना पहिल्याचा मी तुम्हाला सांगितलं पण गळा त्यांना वरती पाहिजे जरा त्यासाठी मी कमी घेतलेला आहे. मग गोल आकार असा व्यवस्थित देऊन घ्यायचा. गळ्याला आकार देऊन झाला की पुढे बघा खालच्या साईडनं अर्धा इंच आपण वाढवणार कारण आपल्याला शिलाईसाठी लागतं योगपट्टी काढण्यासाठी त्यामुळे अर्धा इंच वाढवलेलं आहे. व्यवस्थित असं बघा चौकोन आखून घ्यायचं अर्धा इंचाचं आणि वाढवून घ्यायचं. आणि जरी वाटते ना की तुम्हाला बाबा की पुढून जरा हवा असलं तर थोडं वाढवलं तरी चालेल. आता बघा हुकपट्टीकडनं 3.5 इंच घ्यायचं आणि फिटिंगकडनं 3 इंच घ्यायचं आणि व्यवस्थित बघा असं रेष ओढून घ्यायची आणि मग आपण पुढील योगपट्टीचा आकार देणार आहोत किंवा तुम्ही डायरेक्ट दिला तरी चालेल. मी असं बघा पहिल्यांदा व्यवस्थित आखून घेतलेलं ना वर मग तिरकस असा जराशी आकार देऊन घ्यायचा. असं व्यवस्थित तिरकं न्यायचा आणि छान असा आकार व्यवस्थित का देऊन घेतलेला आहे. छान आकार देऊन झाला की आता बघा व्यवस्थित मुंड्याचा आकार देऊन झाला की बघा व्यवस्थित आपण जे माप टाकले त्याचा मध्ये करून घ्यायचा. मध्ये करून जेवढे तेवढं घ्यायचं आणि तिथं पॉईंट देऊन घ्यायचा. वरच्या गळ्याच्या साईडला 1 इंच वर घ्यायचं. गळ्याच्या वर साईडला 1 इंच घेऊन झालं की मुंड्याकडनं 2.5 इंच घ्यायचं. 2.5 पावणे 3 इंच घ्यायचं आणि व्यवस्थित आपण कटोरीचा आकार देणार आहोत. तर जिथं आपण मध्ये करून घेतला ना त्याचा आणि जिथं 2.5 इंच किंवा पावणे 3 इंच घेतलं तिथनं व्यवस्थित आकार देत घ्यायचा आणि जिथं आपण गळ्याच्या वर 1 इंच घेतलं तिथपर्यंत असा आकार व्यवस्थित जोडून घ्यायचा. हे काय आपली नुसती कटोरी साधी झाली आहे. आता पुढे तुम्हाला वाढवायचं वगैरे सगळं डिटेल माहिती सांगणार. तर व्हिडिओ पुढे अजून कंटिन्यू करा. आता कट करून घेऊया. खालनं वाढवलेलं व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे असं आकारामध्ये आहे ते व्यवस्थित आपण कट करून घेऊया. आता गळा कट करून घेऊया. गळा पण व्यवस्थित आहे असा आकारात कट करून जरी तुम्हाला हवा वेगळा कट केला तर चालेल. मी तर गोलच गळा म्हणजे शेप दिलेला आहे. आता व्यवस्थित आहे असं कट करून घ्यायचं
आता मुंड्याचं पण जसा आकार दिला आहे तसा व्यवस्थित असं कट करून घ्यायचं. काही नाही, फक्त पुढच्या साईडला कटोरी आपल्याला थोडंसं वाढवायला लागतं. बॅक पार्ट आहे असंच आपला उंची जेवढी घेतली ना तेवढे 1 इंच ॲड करून आपण घेतलेला असतो. आता पहिलं साईडचं कट करून घेऊया, मग परत एक पट्टी कट करायची. पुढे पण तुम्हाला डिटेल माहिती सांगणार आहे, म्हणजे पिसावर किंवा अस्तरवर कट करायचं. तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि कसा वाटला नक्की सांगा. आणि जरी काही समजलं मला कमेंट करून सांगा, मी एकदम सहज सोपं तुम्हाला दाखवेन. आता बघा कटोरी कट करून घ्या. हे साधी आपली कच्ची कटोरी झाली. पुढे मी तुम्हाला वाढवायची कशा सगळं डिटेल माहिती सांगणार आहे, एकदम सहज सोपं. आता हे कट करून झालेलं आहे बघा, एकदम साधी सोपी. आता चला पुढे बघूया आपण. पुढे तुम्हाला वाढवायच्याकडे सगळं डिटेल माहिती सांगते. तर सगळं आपलं बॅक पार्ट, योगपट्टी, कटोरी सगळं झाले आहे. आता कट करून आता बघा कटोरी वाढवायची आहे. तर इथं बघा व्यवस्थित पेपर ठेवून घ्यायचा. हे पुढच्या साईडनं अर्धा इंच वाढवून घ्यायचं, वरच्या साईडनं व्यवस्थित. वरच्या साईडनं असं वरच्या हुकपट्टी साईडला ना वरून अर्धा इंचच वाढवायचं. खाली आपल्याला 1 इंच वाढवायला लागणार आहे. व्यवस्थित आहे असा आकारात व्यवस्थित पहिल्यांदा अगोदर आपण कटोरी कट करून म्हणजे आकार देऊन घेऊया. मग पुढे तुम्हाला सांगते कसं वाढवायचं वगैरे सगळं डिटेल माहिती. पहिल्यांदा आहे त्या आकारात व्यवस्थित असं ड्रॉ करून घेऊया. मग साईडनं वरून किंवा किती वाढवायचं सगळं डिटेल माहिती सांगणार आहे. आकार करून झालेला आहे बघा आपला. आता बघा ह्या साईडनं आपण हुकपट्टीच्या साईडनं 1 इंच वाढवणार आहोत आपल्याला कटोरी वाढवण्यासाठी. 1 इंच वाढवून घेतलं. वरच्या साईडनं अर्धा इंच वाढवून घेतलेलं. त्या साईडनं पण 1.5 इंच वाढवून घ्यायचं शिलाई मार्जिन सकट आणि व्यवस्थित बघा असं. आणि वरच्या साईडनं पण अर्धा इंच वाढवून घ्यायचं, म्हणजे साईडनं आपण अर्धा इंच असं वाढवणार आहोत. आणि खालच्या साईडनं बरोबर ह्याचा मध्य करून घ्यायचा. साईडनं वाढवल्यानं त्याचा मध्य बरोबर ते धरून ना मध्य करून घ्यायचं. दोन्ही साईडनं स्ट्रेट लाईन अशी ओढून घ्यायची बघा असं व्यवस्थित. आपण ह्या साईडला 1 आणि ह्या साईडला 1.5 इंच वाढवा असं बघा आपण सरळ स्ट्रेट रेष ओढून घेतलेली आहे. आणि त्याचा मध्य करून घ्यायचा. मध्य करून म्हणजे टक्स पॉईंट आपल्याला येणार आहे बरोबर. मध्ये केला टक्स पॉईंट बरोबर आपला येतो. त्याचा मध्य करून ना व्यवस्थित मध्य करून झाला की टक्स पॉईंटला तिथं छान असं टिक करून घ्यायची. तिथून घेतलं का नाही बघा. आता खालच्या साईडला 1.5 इंच वाढवून घ्यायचं. 1.5 इंच वाढवून झालं की जोडून घ्यायचं, म्हणजे असं तिरकं बघा. तिथं आपण 1 इंच वाढवलं आहे, 1.5 इंच वाढवलं आहे, तिथं असं व्यवस्थित जोडून आकार देऊन घ्यायचा. आणि साईडनं अर्धा इंच वाढवायचं आणि आपण वर कट आकार दिला तिथपर्यंत नेऊन असं व्यवस्थित जॉईन करून टाकायचं. हे बरोबर आपली कटोरी वाढवून झालेली आहे. ह्या साईडनं पण आपण वरच्या साईडनं पण वाढवलेले गळ्यापासून तिथं अर्धा इंच खाली 1 इंच ते पण जॉईन करून घ्यायचं व्यवस्थित. आणि बघा आपली कटोरी अशी वाढवून झालेली आहे. तर ती कट करून घेऊया. जी वाढवलेलं बाहेरनं तीच कट करायची व्यवस्थित. आणि आतला भाग तसाच व्यवस्थित ठेवायचा आहे. अशा आकारात कट करून घेणार. पुढे तुम्हाला बाहीचं वगैरे माप कसं करायचं सांगते. आणि पुढे पण तुम्हाला कटोरे वगैरे म्हणजे हे माप काढलेले आहे ते अस्तरवर ठेवून कसं कट करायचं, ब्लाऊजवर ठेवून कट कसा डिटेल माहिती सांगते. व्हिडिओ पण फुलला तुम्ही न घेवा. एकदम सोपं आहे, जास्त काही नाही. फक्त व्यवस्थित आपलं काळजीपूर्वक एकदा कटिंग केलं आपल्याबरोबर लक्षात राहणार. मग प्रत्येक मापात आपण छान असं मापानुसार कट करणार. व्यवस्थित आहे त्या आकारात बघा आपण छान असं कट करून घेतलेलं आहे. आणि जरी माझ्या चॅनल नवीन कोणी बघत असतं माझ्या फॅशन आयडिया बाय प्रिया चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला पहिले नवीन व्हिडिओ बघायला भेटतील. छान असं बघा आपलं हे असं वाढवून झालेलं आहे. आता बघा व्यवस्थित वरच्या साईडला टक्स पॉईंट देण्यासाठी 2.5 इंच वाढवून घ्यायचं. साईडनं पण बघा अर्धा इंच वाढवून घ्यायचं आणि असा त्रिकोणी बघा छान असं टक्स देऊन घ्यायचं. पुढे मग ते टक्स आपण पुढे माप ब्लाऊज स्टिच करताना सांगणार आहे मी तुम्हाला. आता बाईचं माप काढून घेऊया. त्याच्यासाठी पेपर घेतलेला आहे बंदबाजूचा पेपर व्यवस्थित घ्यायचा. बाई उंची टाकायची प्लस आपल्याला 1.5 इंच वरतं म्हणजे खालच्या साईडला 1.5 इंच हात फोल्ड करण्यासाठी वर अर्धा इंच असं वाढवून घ्यायचं. छातीचा चौथा टाकायचा प्लस आपल्याला शिलाई मार्जिन पाहिजे तेवढं वाढवायचं. छातीचा चौथा 9 प्लस आपल्या पुढे शिलाई मार्जिन जेवढं 1.5 इंच 2 तेवढं चौकोन करून घ्यायचं, म्हणजे पेपर पहिला कट करून घ्यायचा. मग पुढे तुम्हाला सांगते आकार वगैरे कसा द्यायचा. आता बघा बंद बाजूकडं 2 इंच आपण मी रेग्युलर सांगितलं बंद बाजूकडं 2 इंच टिक करून घ्यायची. परत ना वरच्या साईडनं 2.5 इंच घ्यायचं. आणि हे बाहीच्या साईडनं ना फिटिंग आपण जिथं बाही वाढवल्या तिथनं 1 इंच ठेवायचं. बाही म्हणजे बाही घेर आपला दंड घेर आहे आपला 6चा प्लस आपल्या पुढे 1.5 इंच 2 इंच जेवढं शिलाई मार्जिन तेवढं वाढवून घ्यायचं. आणि बघा वाढवून घेतलं की तिरकस असं आकार जोडून घ्यायचा.
वरच्या साईडने बघा आकार आहे असा. मी व्हिडिओ सांगितलं साधं सोप्पं छान असा आकार देऊन घ्यायचा. जिथे 1 इंचाचा आत माप घेतले ना आपण तिथपर्यंत असा आकार जोडून घ्यायचा. एक आतला आणि एक बाहेरचा, म्हणजे आतले खोलीन बाहेरचे एक. आता छान असा आकार तिरकस बघा जेवढं आपण वाढलं तिथं दंडगेरचा आकार तिथपर्यंत जॉईन करून घ्यायचं. पुढे आपण वाढवले तिथपर्यंत घ्यायचं किंवा नाही घेतलं तर चालेल. असंच आपलं घेतलं तर मी दाखवते तसं. आणि आपली बाही झालेलं आहे. तर व्यवस्थित पहिले अगोदर बाहेरचा आकार कट करून घ्यायचा आहे. असे बाही नॉर्मल ठेवायची आणि कट करून घ्यायची. मग पुढे बाही ओपन करून मग पुढचा आतला आकार कट करून घ्यायचा. हे पद्धत मी नेहमी सांगत असते, कारण म्हणजे बाहीचा आपला चुकत नाही किंवा आकार पण व्यवस्थित आहे असा येतो. मध्ये कट करून घेतात. बाही ओपन करून घ्यायची, म्हणजे मुंड्याचा आकार आपला बरोबर कट केला जात नाही. बरोबर आपल्याला लक्षात राहत नाही. मग आपण आतला आकार कट केला किंवा बाहेरचा आकार ठेवून जरी राहिलं ना तरी आपला एकसारखाच आकार येणार आहे. त्यामुळे व्यवस्थित काळजी घ्यायची. आता पण छान असा आपला पुढचा पण मुंड्याचा आकार छान असा झालेला आहे. व्यवस्थित एकदम सहज सोपं छान झालं. व्हिडिओ कसा नक्की सांगा तुम्ही. असं नक्की कटिंग करा आणि पुढल्या व्हिडिओमध्ये भेटू. चला बाय बाय, धन्यवाद.